पुन्हा गंगापूर तालुक्यातील आरापूर येथे जी एम-आय-डी-सी प्रस्तावित आहे, त्या एम-आय-डी-सीची मोजणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी काही अधिकारी आले होते. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी एकनाथ बांगळे साहेब व एम-आय-डी-सीचे भामरे साहेब हे या ठिकाणी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी जो गाजरमाळा आहे, येथील बहुतांश शेतकऱ्यांनी एम-आय-डी-सीला जमीन देण्यासाठी विरोध केला आहे. त्याचप्रमाणे आरापूर येथील काही शेतकऱ्यांनी या एम-आय-डी-सीला जमीन देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर गावकऱ्यांच्या भावनांचा आदर या ठिकाणी सरकारने करावा व या ठिकाणी एम-आय-डी-सी करू नये अशी भावना शेतकऱ्यांची आहे. कारण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पूर्वजात आई वडील पंजोबा या ठिकाणी पासून या जमीन आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की अशा प्रकारे आंब्याची झाडे असतील किंवा मोसंबी असेल, विविध प्रकारच्या बागा या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावल्या आहे. ह्या बागा ज्या लावल्या, शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की ह्या बागा आम्ही काही एम-आय-डी-सी साठी लावलेल्या नसून आमच्या जे पुढचे पिढी आहे त्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी या ठिकाणी आम्ही या बागा लावलेल्या आहे. त्यामुळे किमान आमच्या शेतजमिनी व गाजरमाळा येथील जी आदर्श शाळा जिल्हा परिषदची आहे ती सोडून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करावे असे आवाहन या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केले आहे. मी गुलाबबाग, छत्रपती संभाजीनगर. ही गाजरमाळा वस्ती असून वस्ती नसून गाव आहे आणि या गावाच्या आजूबाजूला 14 गट नंबर आहे. ती गट नंबर आम्हाला पूर्णपणे द्यायचे नाही. भूसंपादनासाठी आमचा पूर्णपणे विरोध आहे. विरोध काय आहे तुमचा? जमिनी द्यायच्याच नाही आम्हाला. आमच्या जमिनी पूर्वजात जमिनी आहे ते आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आमचा जीवनोद्धार दुसरा काहीच नाही. आमचं कोणी नोकरीला नाही, कुठं काही नाही. आमचं सगळं शेतीवर अवलंबून आहे आणि पूर्ण शेती आमची सुपीक आहे. 150 वर्षाची परंपरा आहे. आपलं एकूण क्षेत्र किती आहे जमीन? माझं व्यक्तिगत क्षेत्र आहे 15 एकर. 3 मुलं आहे माझे. या ठिकाणी जो गाव गाजरमाळा, हा, इथंच या ठिकाणी एकूण शेतकरी किती आणि त्यांचे एकूण किती शेतकऱ्यांचा विरोध आहे एम-आय-डी-सी? पूर्ण जे 26 गट नंबर पासून 43 गट नंबर पर्यंत जेवढे शेतकरी येतात तेवढ्यांचा सर्वांचा विरोध आहे. 65 विद्यार्थी या ठिकाणी निदर्शन करत आहेत. परंतु या ठिकाणी नेमकं आपण आला आहात, आता नेमकं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणी काय वाटतं आणि काय आदेश संदेश देणार? आज आपण आरापूरची जी प्रस्तावित एम-आय-डी-सी आहे त्या भूसंपादना बैठकीसाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहे. या ठिकाणी 3 शिवारातली जी गावं होती, सुलतानाबाद, गवळी शिवारा आणि आरापूर, या 3 गावातली जी या ठिकाणी जमीन प्रस्तावित होती त्यामध्ये गाजरमाळा जी वस्ती आहे त्या वस्तीतील शेतकऱ्यांचा विरोध होता. त्याकरिता प्रशासनाने स्वतः बाबा का विरोध आहे, त्यांची काय बाजू आहे हे ऐकण्यासाठी आपण या ग्राउंड पातळीवर या ठिकाणी सर्वांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि सर्वांच्या समक्ष सर्व शेतकरी याच ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं आपण म्हणणंही ऐकून घेतलेलं आहे आणि खरं तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्ण गावाची वस्ती आहे, घरे आहे आणि आपली जिल्हा परिषदची शाळा सुद्धा या ठिकाणी आहे. या सर्वांची पाहणी केल्यानंतर गावकऱ्यांचा विरोध काय आहे हे आपल्याला प्रत्यक्ष कळालं आणि गावकऱ्यांची जी काही बाजू आहे यामुळे आपल्या स्तरावरून आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा आपल्या मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि गावकऱ्यांचा विरोध तर आहेच, त्यांची बाजू समजून घेणं हे आमचं कर्तव्य होतं. त्यासाठीच आम्ही चाललेलो आहे. यापुढे त्यांचं जर म्हणत असत राहत असेल तर त्यांची प्रत्यक्ष बाजू त्यांच्या समक्ष किंवा वरिष्ठासोबत बैठक लावून आपण तीही ऐकून घेऊ. आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांचंही समाधान झालं आणि आमचंही पाहून समाधान झालं. पुढील जी प्रक्रिया होईल, वरिष्ठ ज्याप्रमाणे निर्णय देतील किंवा वरिष्ठांना आम्ही त्यांची बाजू सांगितल्यानंतर जो निर्णय होईल तो गावकऱ्यांना आम्ही करू. परंतु फक्त कंपल्सरी ॲक्विजिशन करावंच असा आमची काही म्हणजे मानसिकता नाही आहे. त्या गावकऱ्यांचे डायलॉग ठेवूनच आपण पुढील कारवाई करणार आहोत. त्यामुळं गावकऱ्यांच्या विरोधात असं काही होईल या बाबतीत आम्ही करणार नाही. या बाबतीत मी सर्वांना शाश्वती देतो.